मित्रांनो, हरे कृष्णा, हरे बोल. मित्रांनो, आज आपण ट्रेडिंग विषयाबद्दल बोलू की ओव्हर ट्रेडिंग होण्याचे काय कारण असतात किंवा रिव्हेंज ट्रेड का करतो आपण, याचे कारण समजून घेऊ. कारण ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये आपलं जे कॅपिटल आहे ते सुरक्षित ठेवणं, आपलं जे भांडवल आहे ते सुरक्षित ठेवणं हे खरा प्रॉफिट असतो. परंतु आपल्याकडून ओव्हर ट्रेडिंग होत चालते, रिव्हेंज ट्रेडिंग होत चालते. हे का होतं, याच्या मागची सायकोलॉजी काय आहे? कारण मार्केटमध्ये 20% सिस्टीम काम करत असते आणि 80% सायकोलॉजी काम करत असते. हा पूर्ण माइंड गेम आहे, हा पूर्ण माइंड बिझनेस आहे. मग ओव्हर ट्रेडिंग का होते? तर ओव्हर ट्रेडिंगचे कारण आहेत की आपण ट्रेड जर घेतला आणि त्या ट्रेडमध्ये आपल्याला जर प्रॉफिट झाला तर आपल्याला जर 2,000, 4,000, 5,000, 10,000 आपल्या कॅपिटलनुसार जर आपल्याला प्रॉफिट झाला, 1:2, 1:3, 1:4, तशा पद्धतीने जर आपल्याला प्रॉफिट झाला तर आपण तो प्रॉफिट बुक करतो आणि त्या दिवशी आपला कॉन्फिडन्स वाढलेला असतो, की आत्मविश्वास वाढलेला असतो की मी आता माझ्या साईडने मार्केट चाललेलं आहे. मी खूप म्हणजे आता शिकलेलो आहे, मी आता मार्केटला काबीज केलेलं आहे. आता मी 10,000, 20,000, 30,000, 5,000, 2,000 असा प्रॉफिट मिळालेला आहे. त्यामुळे माझ्या बाजूने मार्केट चाललेलं आहे. हा विनाकारणचा कॉन्फिडन्स आपल्याला येतो आणि मग तो जे प्रॉफिट आपण बुक केलेला असतो तो आपल्याकडे असतो आणि मग आपल्याला वाटतं की आता 5,000 मिळालेत ना, 10,000 मिळालेले आहेत, मग आपण 15,000, 20,000 आणखी अधिकची याच्यामध्ये घेऊ आणि मग आपल्याला आपला सेटअप नसतानाही आपला कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि आपण लगेच ट्रेड प्लॅन करतो. ट्रेड प्लॅन केल्यानंतर आपला जो प्रॉफिट आलेला असतो मित्रांनो, तो प्रॉफिट निघून जातो, पूर्ण वाईप आउट होऊन जातो आणि मग आपल्यामध्ये एक बदल्याची भावना तयार होते की अरे बापरे, माझा तर 5,000, 10,000 प्रॉफिट आलेला होता, तो गेलेला आहे. तर मला आता याचा लॉस रिकवर करायचा आहे. माझा झालेला जो लॉस आहे तो रिकवर करायचा आहे त्याच दिवशी. मग आपला माइंड बदलत राहतो, बदल्याची भावना एक तयार होते आपल्या माइंडमध्ये आणि मग आपण सेटअप नसताना सुद्धा आपल्याला कुठं पण सेटअप दिसायला लागतात आणि मग आपण काय करतो की आपला जो पहिला आहे तो मार्केटचा प्रॉफिट आलेला जाऊ दे, पण आपला जो पहिला प्रॉफिट आहे तो तरी आपण जागेवरती ठेवू, अशा पद्धतीने आपण लगेच ट्रेड करायला लागतो. परंतु ज्या ठिकाणी आपला 5,000 लॉस झाला असतो त्याच्यामध्ये लगेच 5500 होतात. मग आपण काय करतो, आणखीन आपल्याकडे कॅपिटल असतं, 5500 परत एक ट्रेड घेतो, मग ते ओव्हर ट्रेडिंगला सुरुवात होते आपली. 5500 मध्ये कधी 65 होतात ते कळत पण नाही, 65चे कधी 75 होतात ते कळत नाही, 75चे कधी 10 होतात ते पण कळत नाही, 10चे कधी 20 होतात ते पण कळत नाही. म्हणजे असा 5,000पासून 20,000 सुद्धा आपला त्या दिवशी लॉस होतो. का होतो? कारण आपण ते लॉस रिकवर करायला जातो. लॉस तर रिकवर होत नाही, परंतु आपले जे कॅपिटल असतं ते पण जातं, आपल्या स्वतःकडे जे असलेलं जे असते पैसे ते पण जातात. मग तिथे आपली ओव्हर ट्रेडिंग सुरू होते. काय? तर आपला जो आलेला प्रॉफिट असतो तो आपण एकदा लगेच बुक करून आपण खिशात टाकून तो थांबत नाही. आपला कॉन्फिडन्स वाढल्यामुळे की मला खूप मार्केट आता येतं आणि मग कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आपण आपल्या बाजूने आता मार्केट चाललेलं आहे, हा कॉन्फिडन्स विनाकारण वाढतो आणि आपण ट्रेड घ्यायला जातो, प्लॅन करतो ट्रेड आणि तो जो आलेला प्रॉफिट आहे तो आपला निघून जातो आणि मग ती बदल्याची भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने ओव्हर ट्रेडिंग होते, रिव्हेंज ट्रेडिंग होते. मार्केट कधी आपल्याला पैसा द्यायला बसलेलं नाही. आपल्याकडे किती असतात? 20,000, 50,000, 1,00,000. मोठे मोठे जे ट्रेडर असतात, मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट जे असतात ते लाखो करोडो कोटी रुपये, लाख कोटी रुपये घेऊन बसलेले असतात, ते आपल्याला एका झटक्यामध्ये नीट करून टाकतात. म्हणून सायकोलॉजी अशी ठेवायची की जो प्रॉफिट आलेला आहे तो प्रॉफिट बुक केल्याच्या नंतर आपण ट्रेडिंग करायची नाही.
हे जर नियम पाळला आपण तर ओव्हर ट्रेडिंग होणार नाही, रिव्हेंज ट्रेडिंग होणार नाही, बदल्याची भावना आपल्यामध्ये येणार नाही आणि आपलं कॅपिटल सुरक्षित राहील. 5,000 असले तर उद्या त्याच्यामध्ये 9,000 होतील, 9,000 असले तर 12,000 होतील. असं प्रॉफिट आपण कन्सिस्टन्सी सातत्याने प्रॉफिट आपण मिळवू शकतो. परंतु बदल्याची भावना जर आपल्यामध्ये आली आणि आपला जर लॉस झाला ते रिकवर करण्याच्या नादामध्ये ओव्हर ट्रेडिंग होत असते, रिव्हेंज ट्रेडिंग होत असते. आपण समजून घ्या. मार्केटमध्ये कधी ओव्हर ट्रेडिंग, रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. बदल्याची भावना आपल्या मनामध्ये येऊ नका देऊ. तरच आपण मार्केटमध्ये दररोज थोडा पैसा गोळा करून कन्सिस्टन्सीकडे जाऊ, प्रॉफिटेबल ट्रेडर आपण बनू. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं की बदल्याची भावना मनामध्ये घेऊ नका. एकदा प्रॉफिट झाला तो बुक करून घ्या, परत आत्मविश्वास वाढू देऊ नका आणि विना सेटअप ट्रेड करू नका. हरे कृष्ण.